निवडणूक आयोग आणि माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झालेला आहे. 30 जून पासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. पूर्वी तो 29 जुलै पर्यंत होता. आता त्यामध्ये सुधारणा करून त्यामध्ये आणखी वेळ आपल्याला दिलेला आहे. 8 ऑगस्ट पर्यंत आपल्याला हे सखोल पुनरीक्षण पूर्ण करायचं आहे. याच्यामध्ये साधारणतः जेवढे आपले मतदार आहेत, आंबेगाव तालुक्यामध्ये, आंबेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 3,17,900 पेक्षा जास्त मतदार आहेत आणि या सर्व मतदारांना आपण इन्युमरेशन फॉर्म म्हणजे अंकेशन फॉर्म जो आहे तो आपण त्यांना वाटप करतो आहे. त्यांच्याकडनं तो भरून घेतो आहे. त्याच्यात काही त्यांचे फोटो बदलायचे असतील तर ते पण त्यांना त्याच ठिकाणी ते करता येतात. त्या नावात बदल वगैरे झाला असेल, चेंज करत असेल तर ते ऑनलाईन आपण त्या पद्धतीनं BLO ऍप सुद्धा आहे त्याच्यात, त्याद्वारे ते करून घेत आहोत. आता हे जे काम होतं आपल्याला 29 जुलैपर्यंत करायचं, जे आता 8 ऑगस्ट पर्यंत करायचं आहे, त्यामध्ये साधारणतः आंबेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 92% पेक्षा जास्त ह्याचं काम झालेलं आहे फॉर्म वाटपाचं. त्याच्यामध्ये आणि ह्याची पुढची प्रोसेस आपले फॉर्म डिजिटायझेशन करण्याची आहे. ते BLO ऍप मध्येच ते फॉर्म डिजिटाईज करतो आपण. तर ते सुद्धा आपल्या साधारणतः 57% आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि जिल्ह्यामध्ये आपण सध्या द्वितीय क्रमांकावरती आहोत. यामध्ये मतदारांचं आपल्याला पूर्णतः सहकार्य, राजकीय पक्षांचं पूर्णतः सहकार्य, यामध्ये BLA पण त्यात आपण नियुक्त केलेले आहेत राजकीय पक्षांना विनंती केल्यानुसार. तर ते BLA सुद्धा आपल्याला या सर्व कामी मदत करत आहेत. प्रामुख्याने मतदार यादीच्या या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये जे मतदार मयत आहेत, कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत किंवा या ठिकाणी राहत नाहीत त्या मतदार यादी भागामध्ये, त्यांची नावं यामध्ये येऊ शकणार नाहीत किंवा वगळली जातील किंवा दुबार जी नावं आहेत ही याच्यामध्ये येणार नाहीत. त्यामुळे ही जी मतदार यादी आहे ही म्हणजे पारदर्शक पद्धतीनं एकदम स्वच्छ होणार आहे. जे ऍक्च्युअल ह्या गावामध्ये राहतात किंवा त्या यादी भागामध्ये राहत आहेत त्यांचीच नावं त्या मतदार यादी भागामध्ये राहणार आहे. यामध्ये मतदाराने एकतर BLO ज्यावेळेस घरोघरी भेटीसाठी येतात त्यांच्याकडनं तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यांना पोच पण दिली जात आहे किंवा आपण स्वतःहून सुद्धा इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं तो भरू शकतो. कुठल्याही BLOची किंवा कोणाच्या घरी येण्याची ही वाट पाहण्याची काही आवश्यकता नाही. आणि ह्या सर्व कामासाठी आपण साधारणतः आपल्याकडे 341 यादी भाग आहेत आणि 341 BLO आहेत. साधारणतः 1200-1300 आपल्याकडे BLAs आहेत आणि सोबतच ह्या सर्व BLOंना मदत करण्यासाठी 500 वेगवेगळ्या विभागांच्या कर्मचाऱ्यांची आपण इथं मदत घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पंचायत समिती असतील त्यांचे कर्मचारी असतील, कृषी सहाय्यक असतील त्यांचे कर्मचारी असतील, महाई सेवा केंद्र आहेत त्यांचे स्टाफ आहे. डिजिटायझेशनसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण तलाठी, मंडळ अधिकारी, संपूर्ण स्टाफ जो आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा जो आपल्याला शिक्षकांची याच्यामध्ये सगळ्यात मोठी मदत होत आहे. शिक्षक सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये खूप पुढाकार घेऊन मदत करत आहेत आणि या सर्वांच्या मदतीनं आज आपण 57% पर्यंत आपलं डिजिटायझेशन पूर्ण झालेलं आहे. 8 ऑगस्ट आपल्याला जरी तारीख दिली असेल तरी त्या वेळेच्या आतच आपलं हे पूर्ण काम आपण निश्चितच पूर्ण करणार आहोत. यासाठी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं मार्गदर्शन, माननीय उपविभागीय अधिकारी तांबे मॅडम यांचं मार्गदर्शन सतत लाभत आहे आणि यांच्या प्रेरणेमुळे, यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. समजा हा SIR फॉर्म जर भरलाच नाही तर काय SIR फॉर्म भरला नाही, याच्यामध्ये 2 भाग येतात. समजा आता एखाद्या कुटुंबामध्ये 5-6 व्यक्ती आहेत तर त्या 5-6 व्यक्तींचं फॉर्म त्या व्यक्तीनेच भरलं पाहिजे असं नाही. कुटुंबातील एक व्यक्ती सुद्धा बाकीच्यांचे फॉर्म, त्यांची माहिती पडताळणी करून त्याच्यावरती स्वतः सही करून देऊ शकतो. समजा ती व्यक्तीच तिथं राहत नाही, दुसऱ्या गावी आहे, कायमस्वरूपी गेलेली आहे, नोकरीनिमित्त असेल किंवा आणखी शिफ्टच झाली असेल परमनंटली, तर त्या ठिकाणी त्यांचं फॉर्म दिला जाईल, मात्र तो फॉर्म परत येणार नाही कारण ती व्यक्ती तिथं आपल्याकडे नाही आहे किंवा त्या कुटुंबांनी सांगितलेलं आहे की हे परमनंटली शिफ्ट झालेले. तशा वेळेला आपण ते फॉर्म सुद्धा त्यांचे येतील परत, फक्त सही नसेल त्याच्यावरती, त्याच्यामुळे त्यांचं नाव तशा मतदार यादीमध्ये येणार नाही. फॉर्म भरला नाही तर मतदार यादीतून नाव कटेल. ज्या मतदारांनी फॉर्म भरला नाही तर त्यांचं नाव या मतदार यादीमध्ये येणार नाही.